महापुराण कथेच आपण महात्म्य बघितलं, शिव नावाचा महिमा बघितला, बिल्वपत्राचं महात्म्य बघितलं, पार्थिव शिवलिंगाचं महात्म्य बघितलं, भस्म विभूती महात्म्य बघितलं, रुद्राक्ष महात्म्य बघितलं, गंगा चरित्र बघितलं, नर्मदा माई चरित्र बघितलं. आणि काल आपण भगवान महादेव आणि पार्वती माता यांचा विवाह सोहळा बघितला. आणि याच विवाह सोहळ्याच्या अगोदर आपण प्रभू रामचंद्रांचं चरित्र आणि सती माता आणि शिवजी ध्यान आपण बघितलं. हा सगळा भाग बघून झाल्यानंतर काल प्रभू देवादिदेव महादेवांचा विवाह संपन्न झाला आहे. आणि आज आपल्याला आता विवाह संपन्न झाल्यानंतर गणेशजी आणि कार्तिकेय स्वामी यांच्या जन्मकथा बघायच्या. तसं तर आपण गणपती बाप्पाचा विवाह सुद्धा साजरे करणार होतो, पण तेवढा वेळ आपल्याला पडला. म्हणून अतिशय सुंदर या परिसरात आपण बसलेलो आहोत, आई तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे. बाजूला रामेश्वर महादेव आहेत. उजव्या बाजूला श्री प्रभू दत्तात्रय आहे. पुढे गेलं तर म्हसोबा महाराज मंदिर आहे. आणि अजून पुढे इकडे गेले तर हनुमंतरायाचं मंदिर आहे. विक्रम बजरंगी सुमति निवार सुमति कंचन विरल राज सुमेसा हाथ वज्र गदा कांदे मोर शंकर सोन केसरी नंदन तेज प्रताप चिरंजीवी हनुमंतरायाचं मंदिर हनुमंतरायाचं. आणि भाग्यवान आहे आपण त्या हनुमंतरायाचे जन्मस्थळी सुद्धा आपल्या या महाराष्ट्रामध्ये कथाकार करतात, कथावाचक करतात महामंडलेश्वर मुक्तानंदगिरी बाबा. हनुमान कथा करणारे महाराष्ट्रातले एकमेव कथाकार, गो कथा करणारे महाराष्ट्रातले एकमेव कथाकार. अगदी गोड आहे बरं का, आम्ही ऐकलंय त्यांच्या. हनुमंतरायामध्ये एवढी ताकद होती ना, यमदेव जेव्हा हनुमंतरायाच्या आईला घ्यायला आले, यमदेव हनुमंतरायाच्या आईला घ्यायला आलेला हनुमंतराय बाहेर एका पाषाणावर भजन करत बसले होते. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. यमाचे दूत आले आणि हनुमंतरायाला म्हटले तुमच्या आईला घेऊन जायचे. हनुमंतराय म्हटले मी तर चिरंजीव बाबा, आईला घेऊन जायचंय मग माझ्याकडे कशाला आले. यमदेवाचे दूत म्हणले तुमच्या आईला घेऊन जाण्याची परवानगी तुमच्याकडून पाहिजे. म्हणजे त्याला काय परवानगी हवी, जो जन्माला आला त्याला तर तुम्ही नेतात ना, काय बाबा जाणार तू का घेऊन. यमाची दूत तिथून हलायलाच तयार नाही. आप्पा यमाची दूत तिथंच थांबले. हनुमंतरायाला दोन डोळे मिटून घेतले. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. डोळे उघडले. यमाची दूत उभे म्हणे काय रे बाबा, एक दिवस
करताय याचे स्पंदन पोहोचताय आणि त्या स्पंदनांमुळं तुमच्या आईच्या गळ्यात जेव्हा आम्ही पाश टाकतो, यमाचा जो आपण त्याला फासा म्हणतो, यमाचा फासा, तो पाश आम्ही ज्यावेळी तुमच्या आईला उचलण्यासाठी टाकतो, त्या पाशाचं पाणी उरायलं. एवढं तुमचं नाव घेणं पवित्र, एवढं नाव घेणं महान आहे तुमचं. हनुमंतरायाला यमाचे दूत म्हणे तुम्ही आमच्यावर कृपा करा. हनुमंतराय म्हणले मी काय कृपा करू? म्हणले तुमच्या आईला घेऊन जाण्यासाठी कृपा करा. आईने यमाच्या दूतांना मध्ये बोलवलं. यमाच्या दूतांना जीव घालणारी माऊली विश्वामध्ये एकच आहे. हो, यमाचं नाव काढलं तरी लोकांना थरका पडतो. काय म्हटलं मी? यमाचं नाव काढलं तरी लोकांना थरका पडतो. आणि यमाच्या दूतांना जीव घालणारी माऊली म्हणजे हनुमंतरायाची आई अंजनी माता होती. अंजनी माता म्हणली मी तुमच्या सोबत येईल, मी तुमच्या सोबत येईल, पण मी तुमच्या सोबत येईल पण माझ्या घरी जेवण करावं लागेल. यमाच्या दूतांनी अंजनी मातेच्या घरी जेवण केलं आणि अंजनी मातेने यमाच्या दूतांना सांगितलं की माझ्या मुलाला म्हणजे हनुमंताला बोलून आणा. हनुमंताला बोलून घेतलं आणि हनुमंताला सांगितलं हनुमाना तू काय कर, लांब जाऊन भजन कर, म्हणजे त्या भजनाचे स्पंदन इथपर्यंत येणार नाही आणि या यमाच्या दूतांचा रस्ता मोकळा होईल. हे सामर्थ्य हनुमंतरायाच्या आईमध्ये होतं, अंजनी मातेमध्ये. असा दुःखाचं भंजन करणारा, दुःखाचं निवारण करणारा हनुमंतराय हे दुःख भंजन मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार, पवन सुत बिनती, पवन सुत बिनती, हे दुःख भंजन मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार, पवन सुत बिनती, पवन सुत बिनती, पवन सुत बिनती, अस्सी दिनों के दाता, दुखियों के तुम भाग्य विधाता, अस्सी दिनों के दाता, दुखियों के तुम भाग्य विधाता, सिया राम के काज सवार, सिया राम के काज सवार, मीरा तन उत्पात, पवन सुत बिनती, पवन सुत बिनती, आए दुख भंजन मारुति नंदन, हे दुख भंजन मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार, पवन सुत बिनती, पवन सुत बिनती, पवन सुत बिनती,
हनुमान का बरं म्हणतो माहिती काय? हनुमाला ज्यावेळेस लहान असताना तुम्हाला कथाभाग सगळ्यांना माहिती आहे. लहान असताना हनुमंतराया सूर्याकडे धावले होते फळ घेण्यासाठी. ते सूर्याला फळ समजत होते आणि नंतर यांनी काय केलं? खालून वज्राचा मारा केला आणि ते जे अस्त्र आहे, शस्त्र आहे, ते जेव्हा भिरकावलं ते हनुमानाच्या हनुवटीवर लागलं. हा जो भाग आहे हनुवटी, हनुवटी हा मानेच्या वरचा भाग आहे. हनुमान मी जे हनुवटीवर लागला म्हणून हनुमंताला मारुतीरायाला हनुमान असं गुणनाम प्राप्त झालं. आणि आपण त्यांना आजही हनुमान म्हणतो का? तर त्या वज्र लागलं हनुमान म्हणून हनुमान. हा तो बालपणी कुठे गेला होता? दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया बालपणी गेला तू सूर्याला धराया हो बालपणी गेला तू सूर्याला धराया बालपणी गेला तू सूर्याला धराया दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया बालपणी गेला तू सूर्याला धराया हो बालपणी गेला तू सूर्याला धराया बालपणी गेला तू सूर्याला धराया हादरली थर थर ते आसमाना एक मुखाने बोला बोला ते हनुमान एक मुखाने बोला बोला ते हनुमान एक मुखाने बोला बोला ते हनुमान हे अंजनीचा सुता तुला रामाचा वरदान अंजनीचा सुता तुला रामाचा वरदान एक मुखाने बोला बोला ते हनुमान एक मुखाने बोला बोला ते हनुमान एक मुखाने बोला बोला ते हनुमान जय जय हनुमान जय जय हनुमान अंजनीच्या सुता तुला रामाचा हनुमंतरायाला का घेतल्या जातं तर त्याची भक्ती श्रेष्ठ होती. जशी अर्जुनाची भक्ती श्रेष्ठ होती. अर्जुनाची भक्ती श्रेष्ठ होती. अर्जुनाची भक्ती त्याला सायं लक्ष्मीपती त्याचा सारथी भगवान इंद्रे दिदला विजय रथ अग्नि शस्त्रबाण देतो द्रोणाचार्य त्यांचे गुरु भूता मनी अर्जुनाची भक्ती त्याला सायं अर्जुनाची सुद्धा भक्ती श्रेष्ठ होती. तशी हनुमंतरायाची भक्ती श्रेष्ठ आणि आपल्या जीवनात सुद्धा आपल्या जीवनात
सुद्धा भक्ती श्रेष्ठ असावी, भक्ती श्रेष्ठ असावी. हो, हनुमंतरायाच्या हृदयामध्ये, हनुमंतरायाच्या हृदयामध्ये कोण होतं? श्री राम जानकी बैठे मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में। दिख लो मेरे दिल के नगीने में, दिख लो मेरे दिल के नगीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में। मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए। सच्चा सच्चा है श्री राम जानकी बैठे मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे मेरे
आहे की भक्ती श्रेष्ठ आहे, पण ती भक्ती कशी झाली पाहिजे, मनापासून झाली पाहिजे. कथा सगळेच ऐकतात. तुम्हाला काय वाटतं मी कथा सांगतोय? नाही नाही नाही, मी पण कथा ऐकतोच आहे. फक्त एक मुखाने बोलण्यासाठी मला इथं बसवलं, मात्र मी सुद्धा कथा ऐकतोच आहे. मी कुठे मोठा ज्ञानी नाही, मी सुद्धा कथा ऐकतोच आहे. पण हे सुद्धा कथा ऐकतात आहे. हे सगळे कथा ऐकतात आहे. पण बरं का आई दादा, ऐकण्यामध्ये फरक आहे. ऐकण्यामध्ये फरक आहे. फरक आहे. हे बघा, अनेक लोक इथे कथा ऐकतात. भक्तीचं एवढं महत्व सांगायचं कारण काय? अनेक लोक इथे कथा ऐकतात, पण काही लोक कानाने ऐकतात, काही लोक मनाने ऐकतात. कथा कानाने तर ऐकाच, पण मनाने सुद्धा ऐका. मला काय बोलायचं होते, मला कळलं का? लक्षात घ्या मला काय बोलायचंय. नाहीतर तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही सांगितलं कथा कानाने नाही ऐकायची, मनाने ऐकायची. तुम्ही उद्यापासून कान बंद करून घ्याल, मनाने कथा ऐकायची. लक्षार्थ लक्षात घ्या, वाचार्थ लक्षात घेऊ नका. काय म्हटलो मी? आई आपलं नाशिकचं सीबीएस आहे ना, सीबीएस रेल्वे स्टेशन गेले सगळे. तिथे एक काच असते, काच लावलेली, तिथं मध्ये माणूस बसलेला असतो. त्या माणसाकडे एक माणूस गेला आणि तो माणूस मधल्या माणसाला म्हणलं, भाऊ बरं आहे का? तो म्हणे बरं आहे. म्हणे सगळं काही ठीक? म्हणले सगळं ठीक. पगार पाणी टाइम हो? म्हणे एकदम टाइम हो. म्हणे पोरं किती? म्हणे 2 आहे. म्हणे शाळेत जात असेल? हो म्हणे, एक 10वीला एक 12वीला आहे. म्हणजे मग काय करायचं ठरवलं पुढे त्यांचं? म्हणले एकाला डॉक्टर करायचं, एकाला इंजिनियर करायचं. म्हणले शिक्षणाला खर्च फार येईल. म्हणले लागू द्या, लागला तर, पण मग एकदाच लागल आहे का नाही, खर्च केलाच पाहिजे. बरं अजून काही मुलगी वगैरे? पत्न्या किती आहे? म्हणजे एकच आहे. पण तुला काय घेणं आहे? म्हणजे एवढं 12-25 का बरं करून राहिलं. मी तिकीट काउंट मध्ये बसलो, त्या काचेमध्ये, तू बाहेरून चौकशा करू राहिला. तो म्हणे ओ मला काही चूक नाही, बाहेर लिहिलं आहे तर चौकशी करा. चौकशी कशाची करायला लावली? त्याच्या कुटुंबाची. वाचार्थ लक्षात घेऊ नका. मला म्हणायचंय मनाने कथा ऐकायची म्हणजे अंतःकरणापासून कथा ऐकायची. वाचार्थ आणि लक्षार्थ नाही. कॉइन बॉक्स असायचे, कॉइन बॉक्स. एक जण गेला आणि ते कॉइन बॉक्स वाला जो दुकानदार होता त्याच्या 2 ठेवूनच दिला डायरेक्ट. तो म्हणे हो का बरं मारलं? तो म्हणे इथं लिहिलंय म्हणे फोन लावायच्या आधी 2 लावा. अहो म्हणजे 2 कानाखाली नाही लावायचा, त्या फोनवर लावायचा 2. मुखाने बोललं म्हणजे तेच नाही. एक जण हॉटेलमध्ये गेला आणि बटाटवडा घेतला. बटाटवडा कशामध्ये तळेल राहतो? बेसन पिठात. त्याला नंतर तळतात डाळीच्या पिठामध्ये. त्यानं काय केलं, ते डाळीचं पीठ जे बेसन लागलेलं होतं ना ते काढून टाकायचं आणि म्हणले बटाटे खायचं. म्हणलं का हो असं बटाटे का बरं खाते? डाळीचं पीठ म्हणे मला डॉक्टरनं बाहेरचं खायला नाही लावलंय. बाहेरचं म्हणजे काय? तुला डाळीचं पीठ काढून फेकायला लावलं का बाबा? अरे तुला ते बटाटा बाहेरच विचार, हॉटेल मधलं खायला नाही लावलं. म्हणजे कॉफी कितीला आहे? म्हणले 10 रुपयाला. तो म्हणजे समोरच्या दुकानात 1 रुपयाला. तो म्हणजे झेरॉक्स दुकान आहे बाबा. झेरॉक्सची कॉफी पाहिजे. वाचार्थ आणि लक्षार्थ. डॉक्टरकडे गेला नाही, डॉक्टर साहेब तब्येत बिघडली. मग मला इंजेक्शन घ्यावं लागेल. म्हणे मला इंजेक्शनची भीती वाटते. म्हणे मग गोळ्या खाशील ना? तो म्हणे मग मला जर गोळ्या खायची हिंमत राहिली असती तर मिलिटरीत नसतो गेलो. तुला काय मिलिटरीतल्या
शेवाळ्या खायला लावल्या काय? सांगायचं तात्पर्य असं आहे, मनाने कथा ऐका म्हणजे अंतःकरणापासून भाव त्याच्यामध्ये नुसतं शरीर इथं राहून काही उपयोग नाही. आणि जीवनामध्ये ना जर शिवकामपुराण नसेल, रामायण नसेल, भागवत नसेल, भक्ती नसेल तर जीवन काही कामाचं नाही बरं का. कसं पंची पंख विना विना नदिया निर्विना धनुष्य तीर विना पुरुषच नाही काय कामाचं स्त्रीत्व. म्हणून जर जीवन आहे जीवनामध्ये भक्तीच नाहीये तर जीवन काही कामाचं दादांनो. आपल्याला शिव महापुराण कथेचा काल आपण व्यवहार सोहळा बघितला. आज आपल्याला गणपती बाप्पा आणि कार्तिक स्वामींचा जन्म बघायचा आहे. जन्म बघायचा आहे. कसा झाला हो कार्तिक स्वामींचा जन्म, कसा झाला गणपती बाप्पाचा जन्म. काही लोक सांगतात गणपतीचा जन्म कसा झाला, पार्वती मातेच्या एवढी काळी होती का पार्वती माता एवढी. अहो गुणनिधी ज्या वेळेस पाप कर्म करून गेला, मरता मरता शिव कथा ऐकली आणि दुसरा जन्म दृढमतीचा मिळाला. दुसरा जन्म दृढमतीचा मिळाला, पुण्य केलं, तपश्चर्या केली, भगवान शंकराला प्रसन्न करून घेतलं. आणि भगवान शंकराला प्रसन्न करून घेतल्यानंतर भगवंतानं वरदान दिलं आणि वरदान दिल्यानंतर पार्वती माता त्या ठिकाणी आल्या. पार्वती माताला बघितलं दृढमतीनं. देखोन या तेज दीप्ती दया नेत्र लोपती. पार्वतीच्या तेज दीप्ती बघितल्या. तेज दीप्ती. पार्वती माता एवढी सुंदर होती, एवढी सुंदर होती, एवढी सुंदर होती. सरकारी शिपायाची बायको लय सुंदर राहती. ती महादेवाची पत्नी सरकारी कामाला काळं राहिलं तरी त्याला बायको सुंदरच भेटत. फक्त सरकारी नोकरी पाहिजे. तेव्हा महादेवाची पत्नी त्याला तुम्ही म्हणे तिच्या मनापासून गणपती बांधला. पार्वती मातेचं तेज एवढं होतं दृढमतीचे डोळेच झाले, डोळे दिपून गेले, एवढं तेज होतं. आणि बारीक डोळ्याने पाहायला लागला. अर्ध चक्षु करून या दृढमती देखत असे. चक्षु म्हणजे डोळा, अर्ध म्हणजे अर्ध चक्षु करून या दृढमती देखत असे. अर्धा डोळा करून दृढमती पाहायला लागला तर पार्वती मातेनं श्रापच देऊन टाकला. तोच कुबेर झाला पुढे. पार्वती माता नंतर माहित झाला नजरेने नाही सुनजरेने बघत होता. मग परत वरदान दिलं, माझ्या गणपती सारखा घाऱ्या डोळ्यात. आधी तांदळात गेलं पण पार्वती मातेला एवढं तेज पार्वती मातेला होतं. मग पार्वती मातेला एवढा मळ कसा राहिलो काय का म्हणजे काहीतरी आपण आता थोडस भाईजूकडे आलो ना, लॉजिक पण वापरलं पाहिजे ना. ज्या अर्थी तिकडच्या
बॅकग्राऊंड म्युझिक ऐकू येतंय, त्या आरतीचे म्युझिक कोणीतरी वाजवतंय. ज्या आरती मी इथं बोलल्यावर नाक्यावर ऐकू जातंय, त्या आरती इथं साऊंड सिस्टीम आहे. तर्क वितर्क नावाची गोष्ट आहे का नाही? अहो, जर पार्वती मातेच्या तेजाने दृढमतीचे म्हणजेच कुबेराचे डोळे दिपले होते, त्या आरती पार्वती माता किती सुंदर होती. त्या आरती, त्या आरती वितर्क असं ते व्याकरण. मराठी मला जास्त येत नव्हती आणि शाळात मी कधी जात नव्हतो, पण तरी पण प्रयत्न असं आहे. पार्वती माता सुंदर होती, खूप सुंदर पार्वती माता होती. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ती कथा सांगितली गंगा मातेची. स्वर्गामधून गंगा, पहिले तर पृथ्वीवरून गंगा कोणाची बहीण आहे? पार्वती मातेची. अगदी बरोबर. म्हणजे ती कथा म्हणून ऐकताय का? ती काय आहे? पार्वती मातेची गंगा बहीण. आणि गंगा मातेने तपस्या केली, श्राप मिळाला दुर्वास मुनींचा, आणि गंगा मातेला कुठं जावं लागलं? स्वर्गात जावं लागलं. परत स्वर्गातून कुठे यावं लागलं? पाताळात यावं लागलं. ज्यावेळी श्राप दिला, ज्यावेळी श्राप दिला दुर्वास मुनींनी, त्यावेळी दुर्वास मुनींनी श्राप दिला होता, पण कसा दिला होता? चुकून तिच्याकडून झालं होतं. गंगा माता रडायला लागली, म्हणजे आता जलस्वरूप होईल. गंगा माता रडायला लागली म्हणजे मी जलस्वरूप होईल. त्यावेळी महादेव प्रसन्न झाले. माझा विवाह जरी पार्वतीशी झाला, तुला वरदान देतो. माझा विवाह जरी पार्वती मातेशी होत असेल, पार्वती सोबत माझा विवाह होत असेल, तरी सुद्धा मला ज्या संतान होतील, या 11 संतान तुझ्या असतील, तुझ्या असतील. तू त्याचं पालन पोषण करशील, तू त्यांना वाढवशील, तुझ्याकडे त्या वाढतील. मग महादेवाचं तेज गंगा मातेला आशीर्वाद स्वरूपामध्ये मिळालं, आणि 6 पुत्र गंगा मातेमध्ये वाढायला लागले. 6 पुत्र गंगा मातेमध्ये वाढायला लागले. हे 6 जे पुत्र आहे, या 6 ऋषी पत्न्या होत्या. त्या 6 कृतिका त्या 6 पुत्रांना घेऊन गेल्या. यांच्या व्यतिरिक्त मुली झाल्या, सगळे 11 होते. जया, विषहरा, श्यामलीवारी, दौतली आणि देवती किंवा देव असं त्या मुलीला म्हणतात. देवती किंवा देव अशा मुली 5 आणि 6 मुलं, सगळे किती झाले? 11. कोणी वाढवले? गंगा माते. गंगा मातेने ज्या वेळेस जन्माला घातले, त्यावेळी या 6 कृतिका त्या 6 लेकरांचा सांभाळ करायचा. पण या 6ंचं कसं होतं माहिती का? रडायला लागले का सोबतच, जेवायला पाहिजे सोबत, हसायला लागले सोबत, यांच्याकडून त्यांचा सांभाळ होईना, या 6 कृतिकाकडून. म्हणून त्यांनी त्या ऋषींकडून त्यांना यज्ञ करून घेतलं. 6ला यज्ञ केलं, पण अडचण काही दूर झाली नाही. अडचण दूर झाली नाही म्हणजे 6 मुख त्यांचे राहिले. म्हणून षडानन यांना म्हटल्या जाऊ लागलं, आणि कृतिकांनी सांभाळ केला म्हणून कार्तिकेय नाव पडलं. अशा कार्तिक भगवंताचा या ठिकाणी जन्म झाला. बोला कार्तिक महाराज. असा त्यांचा जन्म झाला. याच कार्तिक स्वामींनी स्कंद पुराण सांगितलं. स्कंद पुराणामध्ये अनेक खंड आहे. महादेवाच्या लीला वर्णन करण्यामध्ये 1 नंबर ज्यांचा लागतो ते कार्तिक स्वामी. ते कार्तिक स्वामी. आई, गणपती बाप्पाचा सुद्धा जन्माचं आपण वर्णन करणार आहोत. नुसतं जन्माचं वर्णन नाही, तर गणपती बाप्पा आणि कार्तिकेय स्वामीमुळे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग कसं निर्माण झालं जर वेळ मिळाला तर. कारण कथा भाग मोठा आहे, वेळ तेवढा पुरेल तर. हनुमंतराय
माऊली सांगा, जेणेकरून हे बघा कथा आपण रोज ऐकणार आहे, कथा आपण रोज ऐकणार आहे, पण त्या कथेतून जर परिवर्तन नाहीये तर कथा ऐकून काय करायचं? जसं मी त्या दिवशी सांगितलं, मी 5 वर्ष जर कथा सांगितली, 5 माणसं जर सुधारले नाही तर त्या कथेचं सगळं वाया गेलं ना, काय का नाही? उपयोग काय कथा सांगून? म्हणून कोणीतरी महात्म्याचं जीवन चरित्र माणसाने ऐकलं पाहिजे, की त्या महात्म्याचं जीवन चरित्र ऐकल्यानंतर आपल्याला कळेल की आपलं जीवन काय आहे. आम्ही गाडीत येत असताना महाराज म्हणले, महाराज माऊली सांगा ना त्यांना. खरं सांगू का, आम्ही माऊली सांगतो का सांगतो माहितीये का? एक तर माऊली विषयी आमचं एक अंतकरणातून प्रेम आहे, माऊलींविषयी अंतकरणातून प्रेम आहे. आणि दुसरी गोष्ट सांगू का, त्याच माऊलींच्या जीवावर आम्ही जिवंत आहे. खरं सांगतो, प्रामाणिकपणे सांगतो. जर आमचे घरदार श्रीमंती आली असेल, हो, ज्या लोकांना 30-30 वर्ष हे करता आलं नाही, आम्ही 3-3 वर्षात करून टाकलं, फक्त त्या माऊलीचं नाव घेतो म्हणून. बस तुम्ही आम्हाला जो सन्मान देता, फक्त माऊलीचं नाव घेतो म्हणून. तुम्ही जो आम्हाला जीव लावता, फक्त माऊलीचं नाव घेतो. माऊली म्हणजे कोण आहे? आम्हा वारकऱ्यांची सुखाची सावली आहे. माऊली निघून गेली, पण माऊली जगाचं तत्वज्ञान सांगून गेली. माऊली निघून गेली, पण जगासाठी मागून गेली. आणि माऊलींनी सांगितलं 12व्या अध्यायामध्ये, जय जय व शुद्धे उदार प्रसिद्धे अणवरत आनंदे वर्षतीये विषय व्याळी विटी दिदलिया लुटी दाटी ते तुझिया गुरु कृपा दृष्टी तरी कवना ते तापो कोळी कैसवने व शोको जाळी तरी प्रकाश रचना कोळी करी सितू योग सुखांचे सोहळे साधका तुझी स्नेहाळे सोहन सत्तीचे लळे करी सितू. बघा, चुका माझ्याकडूनही होत असतील बोलण्यामध्ये, मागा पुढे एखादा शब्द झालाय असेल, आता तुमच्या ओव्या पाठ नसतील म्हणून तुम्हाला कळायला नाही, पण एक सांगू का, ती माऊली आहे. तरी सुद्धा आम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. मोडके बोल का व्हायना बोलतोय ना तू, माझे आनंद आहे. ती जी माऊली आहे ना, त्या माऊलीने सांगून दिलं, जीवनामध्ये प्रत्येकाने गुरु करा, गुरु करा, गुरु करा. प्रत्येकाला गुरु करायला सांगितलं. हो, गुरु काय आहे? मी नेहमी गुरुंबद्दल बोलत असतो. गुरु काय आहे सांगा? गुरुचं वर्णन शब्दात होत नाही महाराज, गुरुचं वर्णन शब्दामध्ये होत नाही. मैं तो 7 समंदर की मसी करूं, मैं तो 7 समंदर की मसी करूं, लेखनी करो सब राहे, लेखनी करो सब राहे, धरती गगन कागज करो, धरती गगन कागज करो, लिखा न जाए, मैं तो 7 समंदर की मस्ती करूं मस्ती शाही, मैं तो 7 समंदर की मस्ती करूं, मैं तो 7 समंदर की मस्ती करूं, लेखनी करूं सब राय, धरती गगन कागज करूं, गुरुकुल लिखा न जाए, सारे तीर्थ आपकी चरणों में, सारे तीर्थ आपकी चरणों में, सारे
तीरथ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में। सारे तीरथ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में। माऊलीचं नाव काढलं म्हणून सांगायची वेळ आली। सारे तीरथ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में। सारे तीरथ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में। माझ्या माऊलीने विश्वासाची कसायला देताना शब्द वापरा। आता विश्वास पके देवे तेने भाग्यात तोषा तोषो निमन द्यावे पसाना यदा नाही। जे फळांची काय म्हटले, जे फळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो। आधी ना आधी जे खळ आहे, जे चुकीचे वागतात त्यांच्यासाठी माझ्या माऊलीने मागितले, जे फळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो। त्यांच्यामध्ये सत्कर्मासाठी रती वाढू दे, त्यांचं कल्याण होते गड्या प्रभू। असं मागणारे जगाचे तत्वज्ञान मागणारे माझी माऊली। आई जर ज्ञानोबा रायांचं चरित्र तुम्ही जर 2 मिनिटं ऐकलं तर तुम्हाला कळेल का ज्ञानोबा राय काय होते, काय होते, काय होते। ते बघितल्यानंतर आपल्याला कळेल आपण जीवन कसं जगावं। ते ऐकल्यानंतर आपल्याला कळेल आपण काय जीवन जगतोय। ते चरित्र अनुभवल्यानंतर आपल्याला कळेल की आपण किती दुःखात आहे, आणि ते अनुभवल्यानंतर आपण कळेल की आपण किती सुखात आहे। आई ऐका 2 मिनिटं माझ्या ज्ञानोबा रायांचं चरित्र लखन महाराज। ज्ञानोबा रायांचं चरित्र फक्त 2 मिनिटं सांगतो। ज्ञानोबा रायांच्या आईचे नाव रुक्मिणी माता होते आणि वडिलांचे नाव विठ्ठल पंत होते। विठ्ठल पंत आई विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता यांचा विवाह झाला। विठ्ठल पंत कुलकर्णी ज्ञानोबा रायांच्या आई वडील म्हणजे ज्ञानोबा राय त्याला पंढरपूरच्या विटेवरचे मला तर समजत होते। हो ज्ञानोबा राय आई वडिलांना त्यांच्या आई वडिलांचं नाव आहे विठ्ठल रुक्मिणी आणि समजत होते। आई लग्न झालं आणि विठ्ठल पंतांनी साधूचा वेश धारण केला, घर सोडून विठ्ठल पंत निघून गेले। एका दिवसाचा प्रसंग आहे। आज ज्याला आपण स्वर्णाचा पिंपळ म्हणतो, त्या स्वर्णाच्या पिंपळाला माझी रुक्मिणी माता चक्कर मारत आहे। विठ्ठल पंत आपल्या गुरूंच्या समोर बसलेले आहे। गुरूंनी त्याच काळातील क्षेत्रामध्ये जाऊन आल्यानंतर कळालं की यांचा पती माझ्या आश्रमामध्ये आहे। बाळा तुझा विवाह झालाय का? कोणाला म्हटले? विठ्ठल पंतांना। आता गुरु आहे, गुरु सोबत होत तरी कसं बोलावं? आजपर्यंत सांगितलं नव्हतं की माझा विवाह झालाय, नाही विलासाने सांगावं लागलं माझा विवाह झालाय। विवाह झालाय आणि मग तरी संन्यासी जीवन जगतो, हे चुकीचं आहे बाळा। तू जबाबदारी घेतली ना एका स्त्रीची, ती पार करावी। आणि विठ्ठल पंतांना त्यांच्या गुरूंनी पुन्हा माघारी पाठवून दिलं। ज्या दिवशी विठ्ठल पंत रुक्मिणी मातेला भेटले, रुक्मिणी मातेच्या नेत्रांमध्ये अश्रू आले आणि रुक्मिणी मातांनी विठ्ठल पंतांचे पाय धरले,
जीवनामध्ये काही चूक झाली असेल ना तर मला सांगा, तुम्ही जे असेल ते प्रायश्चित्त करायला मी तयार आहे, पण पुन्हा मला सोडून जाऊ नका गड्या. तुमच्यासाठी वर्ष वर्ष उपवास मी केले तरी पुन्हा मला सोडून जाऊ नका. आता सोडून जाण्यासाठी आलेले आहे. आता संसार होते, संसाराला सुरुवात झाली. 4 लेकर झाले आई. निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, ज्ञानोबा माऊली आणि मुक्ताई आई. त्याच्यामध्ये मुक्ताई सगळ्यात आणि निवृत्ती दादा सगळ्यात मोठे निवृत्तीनाथ महाराज. आई 4 लेकरांना जन्म घातला आणि 4 लेकरांना जन्म घातल्याच्या नंतर त्याच आळंदीत त्या भटांनी सांगितलं की तुमचा स्वीकार आम्ही करू शकत नाही. म्हणजे तुमच्या मुलांना विद्या ग्रहण करून देणार नाही आम्ही. का करू देणार नाही? का करू देणार नाही म्हणजे अरे लाज वाटली पाहिजे तुला. आधी संन्यास घेतो, आधी संन्यास घेतो आणि नंतर पुन्हा संसाराला लागून मुलं जन्माला घालतोस. अजिबात परवानगी मिळणार नाही. असं करू नका हो. माझ्या लेकरांना जर शिक्षण मिळालं नाही तर कसं होईल? माझी लेकरं कशी वाढतील? अरे शिक्षण काय? तुझ्या लेकरांना आम्ही गावामध्ये सुद्धा उभं करणार नाही. अहो 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 असं करू नका. असं कसं चालेल हो? तुम्ही सांगा ना. माझी मी प्रायश्चित्त करतो ना. आणि तू एकटे नाही, मुलं दोघांना झाली ना, दोघांनी प्रायश्चित्त करायचं. अहो पण मी एकटा करायला नाही 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 चालणार नाही. पती पत्नीने दोघांनी प्रायश्चित्त सांगा. प्रायश्चित्त एवढाच. आजच्या दोघांनी हातात हात धरून इंद्रायणीच्या डोहामध्ये उड्या घ्यायच्या. मी जर इंद्रायणीच्या डोहामध्ये उड्या घेतल्या माझे लेकर कसे बसतील? अहो 4 लेकर आहे. माझा ज्ञान सुद्धा लय मोठा नाही, माझा निवृत्ती सुद्धा लय मोठा नाही. 2च वर्षाची 2च वर्षाची कशी काय सगळं काय बोलता? आम्ही मारायला तयार आहे हो, पण आमचे लेकर जगणार नाही. आम्ही मेल्यावर ते आम्ही घेणार नाही. मुलांना वाढीत कसा असं जर वाटत असेल तर आत्ता देहांत प्रायश्चित्त करा. डोळ्याला पाणी लागलं, आता काय करायचं नाही. रात्रभर बसून विचार केला. निवृत्तीनाथ महाराज झोपलेले, सोपान काका झोपलेले आहे, ज्ञानेश्वर माऊली झोपलेले आहे, माझी मुक्ताई झोपली. मुक्ता अशी रुक्मिणी मातेला बिलगून झोपलेली होती. 2 वर्षाचं ते लेकरू मिठी सोडवली आईने. रुक्मिणी मातेने मिठी सोडवली, त्याला बाजूला केलं आणि निवृत्तीनाथाच्या ओशाला जाऊन बसली. निवृत्तीनाथाच्या डोक्यावरून हात फिरवला. टप 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 अश्रूच्या धारा निवृत्तीनाथाच्या गालावर पडल्या. रुक्मिणी काय करते? रुक्मिणी अगं जागी होती ना मुलं, आपल्याला जायचं. रुक्मिणी रुक्मिणी मातेला ओळखत चल ना, जायचंय आपल्याला. अगं आपल्या लेकरांच्या कल्याणासाठी आपल्याला जावं ना रुक्मिणी. अहो जाणार तर आहे ना, थांबा क्षणभर थांबा. अहो 4 लेकरं जन्माला घातली, त्यांना डोळे भरून बघून घेऊ द्या. रुक्मिणी उशीर झाली तर मुलं जागे होतील. रुक्मिणी चल. माझ्या माऊलीच्या चेहऱ्यावरून रुक्मिणी मातेने हात फिरवले. कडा 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 बोट मोडले. माऊलीचा मुद्दा रुक्मिणी मातेला घेता आला नाही.
आता रुक्मिणी मातेला स्वप्नात ताटाकडे बघितलं काही कळत नाही हो माझ्या स्वप्नाला काही कळत नाही कसं जगेल रुक्मिणी चल रुक्मिणी उशीर होती रुक्मिणी आपल्याला इंद्रायणीच्या डोहामध्ये उड्या घ्यायच्या आपण जर सकाळी जिवंत दिसलो तर आपल्या लेकरांचा स्वीकार होणार नाही रुक्मिणी अहो जायचं जरा धीर धरा सगळ्या बघून आज रुक्मिणी माता शेवटी मुक्ताईकडे आली मुक्ताईकडे जेव्हा बघितलं 2 वर्ष चिमुकली डोळ्यामध्ये धारा पडायला लागली रुक्मिणी मातेचा पदर अश्रूंनी ओला झाला आणि मुक्ताईच्या समोर रुक्मिणी मातेने कान धरले मुक्ते माफ कर मुक्ते तुला सोडून चालली अगं 2 वर्षाची कशी जगशील माझ्या अगं अंगावर दूध देणारी नारी तुला सोडून चालली माझ्यासारखी निर्दयी आई या विश्वासवान मुक्ता पण खरंच सांगते तुझ्या पाया पडून चालते तुमच्या कल्याणासाठी आम्ही चाललोय मुक्ता तुझ्या कल्याणासाठी चाललोय निवृत्तीनाथ महाराजांचे डोळे उघडले आई ताडकन उठून बसली आई बाबा काय चाललंय निवृत्ती तू मोठा आहे निवृत्ती ऐक ना भावंडांना जागा करू नको तुला माझी शपथ आहे निवृत्ती आम्ही गेल्यानंतर या तिघी भावंडांची आई हो निवृत्ती आम्ही गेल्यानंतर या तिघी भावंडांचा बाप हो निवृत्ती रुक्मिणी माता आणि विठ्ठल पंडितांनी हातात हात घाला आई इंद्रायणीच्या डोहामध्ये आले आणि भरल्या आसवांच्या डोळ्याने हातात हात धरून इंद्रायणीच्या पाण्यामध्ये उडी मारून दिली भीर भोवरी सर्व पाणी फिरलं आणि काही क्षणामध्ये शांत 4 भावंडांना पोरकी करून घेऊन गेले विठ्ठल पंत रुक्मिणी माता आई ज्ञानोबारायांनी काय नाही सांगितलं आई 2-3 वर्षाची मुक्ता आज ज्ञानोबारायाला वाटलं आई बाबा आम्हाला सोडून गेले पण जर मुक्ताला आपण काही खाऊ नाही घातलं जेवू नाही घातलं तर मुक्ता जगणार नाही गड्या आपण झाडाचा पाला खाऊन जगू पण मुक्ता कशी जगल आई त्या मुक्तासाठी जोडी काखेने बांधली माझ्या माऊलीने माधुरी मागण्यासाठी आळंदीच्या दारोदार घरोघर माऊली फिरायला लागली कोण्या माऊलीला दया येत नव्हती विसोबाने सांगून ठेवलेलं होतं खबरदार जर कोणी त्यांना भिक्षा देईल संन्यासाचे कार्तिक जगण्याचा सुद्धा अधिकार नाही माऊलींनी कुणाच्या तरी दारी जावं आणि आवाज द्यावा मावशी आहात का घरात मी ज्ञाना मावशी मी ज्ञाना आलो मावशी मला आहे ना मला काही देऊ नका मावशी फक्त बाहेर या मावशी मधून घरातून बाहेर येत नव्हती पुढे जायचं ओ मावशी या ना मी ज्ञाना बाहेर उभा आहे या ना मला भाकर नका देऊ मावशी माझं फक्त ऐकून घ्या मावशी मला काही देऊ नका 100 घर माझ्या माऊलीने फिरायचं त्यावेळी एका घरातून कोणीतरी माऊलीला दया यायची आणि ती माऊली बाहेर यायची काय रे ज्ञाना काय पाहिजे मावशी मला भाकर नाही पाहिजे मावशी अरे नाही ज्ञाना माग ना तुला का नाही मावशी तुम्ही घरात जाऊ नका फक्त पुन्हा मावशी मला भाकर नाही पाहिजे मला भाजी नाही पाहिजे मावशी मला आहे ना मला थोडंसं पीठ द्या मावशी एवढं द्या मावशी एवढं द्या कशाला त्या पिठामध्ये पाणी टाकेल आणि माझ्या मुक्ताला पाजेल मावशी
जर त्या पिठाचं पाणी माझी मुक्ता पिली नाही तर माझी मुक्ता मरून जाईल मावशी, मरून जाईल माझी मुक्ता. लहान बहिणीसाठी आज ज्ञानोबा रायाची विश्वाच्या चालकाने गळ्यात झोळी अडकवली आणि रानोरान भीक मागत करत आहे फक्त बहिणीसाठी, बहिणीसाठी, बहिणीसाठी. कोणाला तरी दया यायची आणि चिमूटभर पीठ ज्ञानोबा रायाच्या झोळीत टाकायची. तोच तो नालायक विसोबा पुढे उभं राहायचा. काय रे ज्ञान्या, काय घेऊन चाललास? काका काही नाही काका, काका आम्ही भाकर खात नाही काका, आम्ही झाडाचा पाला खाऊन जाऊ काका. आपली मुक्ता आहे ना काका, आपली मुक्ता आहे ना काका, आपली मुक्ता. आपल्या मुक्ताला पाला खाता येत नाही काका, तिच्यासाठी थोडं पीठ घेतलं काका, त्याच्यात पाणी टाकू आपण आणि मुक्ताईनं पाजू काका आणि मग आपली मुक्ता जगल की नाही काका? अरे मारून जाऊ दे तिला काका, असं बोलू नका काका, माझी मुक्ता जगली पाहिजे हो काका, असं बोलू नका काका. काका अहो त्या पिठामध्ये थोडं जरी पाणी टाकलं ना दूध होईल तुझ्या का पिठाचं, माझी मुक्ता जगल. अरे बरोबर आहे ना तिला, कशाला जगवतोय सध्याची कार्टी तुम्ही काका, असं बोलू नको काका. काका आपली मुक्ता जगली पाहिजे काका. ए आजी झोळी इकडे काका, नका ना काका, ए झोळी आण इकडे नका ना काका, झोळी आण म्हटलं. काकाने झोळी हिसकून घ्यायची आणि गाईचं शेण म्हशीचं शेण पडलेलं असायचं त्या झोळीमध्ये पिठामध्ये कालवून जायची, पण ती झोळी पेटापर्यंत जाऊ द्यायची नाही. एवढा त्रास माझ्या माऊलीला दिला, एवढा त्रास माझ्या माऊलीला दिला. आई माझ्या माऊलीचं चरित्र कोणीच उघड्या डोळ्याने ऐकू शकत नाही. माझ्या माऊलीने बेटावर जायचं, ताटीचं दार लावून घ्यायचं, आई गुडघ्यामध्ये डोकं घुसायचं आणि ढसा 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 रडायचं. ऐका ना, 3-4 वर्षाची मुक्ता बाहेर द्यायची. दादा ए दादा ताटी उघडणार रे दादा, ए दादा, अरे तू योगी आहे दादा, योगीने रडू नाही दादा, दादा ताटी उघडणार. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन साहे अपराध जगाचा, साहे अपराध जगाचा, ईश्वराने झाले बळी, ईश्वराने झाले बळी, ईश्वराने झाले बळी, ईश्वराने झाले बळी. साई अपराध जगाचा, साई अपराध जगाचा, ईश्वराने झाले बळी, ईश्वराने झाले बळी, ईश्वराने झाले बळी, ईश्वराने संती सुखी व्हावे,
संती सुखे वावे पली ईश्वरागे झाले बनी ईश्वरागे झाले बनी ईश्वरागे झाले बनी ईश्वरागे झाले बनी सत्य सुखे वावे विश्वपट ब्रह्मदोरा विश्वपट ब्रह्मदोरा विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उगडा ईश्वरा ताटी उगडा ईश्वरा ईश्वरागे झाले बनी ईश्वरागे झाले बनी ईश्वरागे झाले बनी ईश्वरागे झाले बनी ताटी उभी असं त्या माऊलीला त्या मुक्ताईने सांगायचं आणि त्या दादाला आपले डोळे पुसायचे आणि त्याची त्या मुक्ताईकडे बघून पुन्हा जगायला सुरुवात करायची दादा जीवनभर दुःखांच्या चटक्यांमध्ये होरपळून विश्वासाठी ज्ञान अमृत निर्माण करणारा 16 वर्षाचा 21 वर्षाचा तरुण माझे ज्ञानेश्वर माऊली आहे म्हणून तर आज 800 होऊन गेले 21 वर्षाच्या तरुणाला लोक आई म्हणून हाक मारतात आई म्हणून हाक मारतात आई म्हणून हाक मारतात संत असे मोठे नसतात सहन करावे लागतात जीवनामध्ये जे जे चांगलं दिसतंय जीवनामध्ये जे जे चांगलं दिसतंय त्याची जर मागची पार्श्वभूमी बघितली तर फार मोठे काळाचे घाव आणि दुःखाचे चटके बसलेले असतात त्या लोकांना आज जर हा कार्यक्रम इथे चालू आहे तर तो असा चालत नसतो त्याच्या मागे संपूर्ण या तुळजा भवानी मंडळाचं कुठेतरी जीव तोडून योगदान असतं
आपल्या व्यस्त वेळेतून वेळ काढून येऊन असतं. आपल्याकडे असलेल्या कर्जाच्या संपत्तीतून देणं असतं. हे सोपं नसतं. जे काही कार्य असेल ते विश्वातलं कुठलंही कार्य असेल त्याच्या मागची पार्श्वभूमी आपल्याला माहित नसते. आपल्याला फक्त झाड सुंदर दिसतं आणि फळ गोड लागतात, पण त्या झाडाने किती उन्हाळे आणि किती पावसाळे किती हिवाळे बघितले हे माहित नसतं. म्हणून मागची पार्श्वभूमी माहित नसताना कधीच कोणत्या दादाला कोणत्या ताईला नाव ठेवून कधीच नका ठेवू, कधीच नका ठेवू. माहित नसतं त्यांनी काय झालंय आपल्यासाठी समाजासाठी. माऊलींचं चरित्र खूप सुंदर आहे, पण माऊलींचं चरित्र आपण थोडं बाजूला बोलूया. फक्त एक आमच्या लखन महाराजांचा आग्रह होता की महाराज माऊली सांगा ना समाजाला, माऊलीने काय केलं. आशेच नाही जी प्रगती 30-40 वर्ष लोकांना करायला लागते ती आमच्या मालीमध्ये एवढी ताकद आहे त्याने 3-4 वर्षात करून टाकतो. कारण आमच्या माऊलींनी आमच्या डोक्यावर केवढा हात ठेवलेला आहे. गंगा जलातून 11 पुत्र 11 अपत्य भगवान महादेवाचे आपण बघितले. सडानन कार्तिके म्हणजे 6, कार्तिक स्वामी 1 पण 6, जया विश्वरा शामदेवारी दौतली आणि देव आणि किंवा तिला देवती असं सुद्धा म्हणतात. 11 अपत्य बघितले. आता गणपती बाप्पाचा जन्म कसा झाला. गणपती बाप्पाचा जन्म मागाशी सांगितलं तुम्हाला, वाचार्थ आणि लक्ष्यार्थ. वाचार्थ हा वेगळा असतो, लक्ष्यार्थ हा वेगळा असतो. वाचनामध्ये आलं पार्वती मातेच्या मनापासून झाला, पण हा फक्त वाचार्थ होता, लक्ष्यार्थ नव्हता. जसं तुम्हाला सांगितलं की लक्ष्यार्थ आणि वाचार्थ वेगळा असतो. लक्षार्थ होता, आपलं वाचार्थ फक्त वाचून घेतलं मनापासून झाला. पण हे सगळे कसं असं म्हणून सांगू का 2 मिनिटात तुम्हाला. अगर त्या माझ्या आईसाठी तरी नाव बदलून यांनी दुसरं सांगितलं ते माझ्या मम्मीचं नाही. तसं काय वाईट आपण चांगला दृष्ट तेच घेतले नाही कधी त्यांना माहिती फटली वाटली. जाऊ दे आपण फक्त आगे ताणच नको डोक्याला. अगे ऐक ना, सुदर्शन महाराजांची कथा महाडामध्ये चालू आहे. आपण जाऊन आज ऐकून येऊ काय म्हणते. सुदर्शन महाराजांची कथा आज महाडामध्ये चालू आहे. आपण जाऊन अपभ्रंश कशाला म्हणते सांगते. आपण जाऊन आज ऐकून येऊ. मधून त्या माऊलीचा आवाज आला, अहो ऐका ना. असं म्हणजे मधून आवाज आला, ऐका अहो ऐका ना, तुम्ही कोणत्यावर बसा, मी कुंकू लावून येतो.
काय म्हणते तुम्ही ओंट्यावर बसा मी कुकू लावून येईन. मला एक कळत एवढे हेरताना करायची गरजच नव्हती ना. तू कोणता शब्द आहे का? तू काय शब्द आहे? वटा. तुम्ही वट्यावर बसा आणि मी कुकू लावून येते. तुम्ही ओंट्यावर बसा आणि मी कुकू लावून येते. कुंकूचा टिंब काढून वट्यावर ठेवून दिला. घे ना नाही याला काय म्हणता? मी काही जोक नाही सांगू राहिलो. आप्पा ब्राऊज कशाला म्हणतात ते सांगू राहिलो. आप्पा ब्राऊज खरा शब्द काय? कुंकू. आणि खरा शब्द काय? वाटा. ठीक आहे म्हणली. तुम्ही ओंट्यावर बसा आणि मी कुकू लावून येते. अगं कुकू नको लावून कुंकू लावून याला वट्यावर बसव. अलग लक्षात म्हणजे शब्दात आप्पा ब्राऊज होतो. आज मला उपवास आहे आणि मला काय करायचंय? फराळ. ते फराळ नाही, हे फल आहार आहे. मला आज उपवास आहे. उपास नाही. मला काय आज उपवास आहे. उपास नाही. मला आज उपवास आहे आणि मला आज फल आहार करावा लागेल. फल आहार म्हणजे फक्त फळ खावं लागतील. साबुदाण्याची खिचडी नाही. तुम्ही त्याला काही सांगायचं मला आता सांगायचं. ऐका काय सांगायचं? मी म्हणतो कसं काय करतात करू नये असं करून आपण लोक करून टाकले नाही. पहिले तिकडे लोक बसायचे उपास धर्माचा माळी घाला आमचा घाला तो तेवढी त्याच्यातही निर्णय येतो. माळाच घालायला आपलं गाणंच मारा आपण मला आपा बरोबर सांगायचं आहार म्हणजे फक्त फळ खायचं. उपवास उप म्हणजे काय? तुम्ही ऐकलंय का? मुख्यमंत्री उप म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या जवळ उप बरोबर ना. अध्यक्ष उप म्हणजे अध्यक्ष उप देवाच्या जवळचा वास. देवाच्या जवळ वास करणे तो दिवस उपवास. उपाशी राहणे म्हणजे उपवास नाही. देवाच्या जवळ वास करणे. मला 9 दिवस नवरात्रीचे उपवास आहे. हे 9 दिवस मी देवाच्या सानिध्यात आहे. शिवमा पुराण कथा ऐकणार आहे. उपवास करून मी घरी झोपा घेणार नाही. उपवास म्हणजे देवाच्या सानिध्यात राहणे, जवळ राहणे. वास करणे म्हणजे जवळ राहणे. उप अधिक वास बरोबर उपवास. देवाच्या सानिध्यात राहणे. उपवासाच्या दिवशी फल आहार करावा म्हणजे फळ खावे असे. अलग लक्षात. हे काय झालं? आप्पा बरोबर झालं. ते पहिले आंघोळ करायला तारेचे भांडार भेटणार तुम्हाला काय गंगाजळ आहे बाबा. काय त्या भांड्यामध्ये आंघोळ केलेले काय असायचं? पूर्वी मुलगी जेव्हा सासरला पाठवायची तिच्या बरोबर ते द्यायचे तांब्याचा भात. तांबा हे धातू असा आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून प्यायल्यावर पाणी शुद्ध होतं. ते आताच्या भाषेमध्ये जे बॅक्टेरिया आहे ते बॅक्टेरिया तांब्याचं भांड मारून टाकतो आणि आपल्याला शुद्ध पाणी प्यायला मिळतं. म्हणून तांब्याचं
भांड द्यायची. याच्यामध्ये जर आंघोळ केली तर बाकीच्यांनी आंघोळ केली तर त्यांचे संसर्गाचे आजार आपल्या मुलीला तिच्या घरची सवय नाही म्हणजे त्यांचे आजार आपल्या मुलीला लागणार नाही. ही व्यवस्थित नांदल त्यांच्या घरच्यांना सुद्धा आजार लागणार नाही. तांब्याचाच हंडा आणि तांब्याचाच घालायचा. असे अनेक शब्द पातेल्याला काय म्हणतो आपण? बघ ते बहु आता शिकले आता पुढे जाऊ आपण. आता शिकले मला सांगायचं अपभ्रंश करायचा नाही. अपभ्रंश झालाय कशाचा? गणपती बाप्पाचा. गणपती बाप्पाचा अपभ्रंश कसा झालाय माहिती का? मळाचा गणपती नाही. मळाचा गणपती नाही. ऐका कथा बात तुम्हाला गणपती बाप्पा कशी जन्माला सगळ्यांना माहिती. लागल तेवढ्या कथा ऐकल्या गणपती बाप्पा जन्म तुम्हाला माहिती. पण गणपती नक्की कशा? पार्वती माता स्नानाला बसल्या. बरोबर पार्वती माता स्नानाला बसल्यानंतर महादेव आले. त्यांनी पाहिलं पार्वती स्नानाला बसली. असं निघून गेले. जाऊ दे बाबा स्नान करून जाण्यात आपण चाल बाहेर. दुसऱ्यांदा आले तरी स्नान झालं नव्हतं म्हणून पुन्हा निघून गेली. पार्वती मातेला वाटलं महादेव का बरं चक्रात लागतंय. बरोबर मग पार्वती मातेच्या काही मैत्रिणी सख्या होत्या. उठणं लावले नव्हते. त्याची नमली काटली. उठण्याची नमली डायरेक्ट दिवाळी. उठा मला माहितच नव्हतं. मला माहिती तुम्हाला 100% माहिती. उठणं लावलं होतं. ते उठणं घेतलं आणि त्याची आकृती तयारी तो मळ नव्हता. ते उठणं होतं. मग जर उठण्याचा गणपती बनवला तर गणपती बाप्पाला मळाचा गणपती बनला असं नाव पडलंच नसतं. उठण्याचाच पडला असं एवढी येडे एवढा मोठा आपण असतो. उठणं शब्द लागला मळ शब्द लागला. बरोबर ऐका वाचनात असं आलं. उठण्याचा गणपती बनवला ठेवला आणि पार्वती मातेला त्या सख्यांनी सांगितलं याच्यामध्ये जीव येऊ शकतो. पार्वती माता म्हणते का बरं येऊ शकत नाही? काय येऊ शकत नाही? ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बंधनात् मृत्योर्मोक्षयो महामृत्युंजय पती माझे. कसं काय येणार नाही? जीव येईल ना त्याच्यात. म्हणजे आणून दाखवला त्याच्यामध्ये जीव आणायचा. पार्वती माता काय म्हणते? देवा मी माझ्या मनाचा कशाचा? मळाचा नाही मनाचा पुत्र बनवला. मी माझ्या मनाचा पुत्र बनवला. मला जसा जमत तसा माझ्या मनाचा पुत्र बनवला. पण तो माझ्या याच्याचा कसा राहायचा? कोणी त्याच्यात प्राण तेव्हा महादेवाने आशीर्वाद दिले. त्याच्यामध्ये काय आला? प्राण आला. हा बनवलेला होता उठण्याची आकृती. पार्वती मातेने मनाचा गणपती बनवला. मळाचा नाही मनाचा गणपती बनवला. हा मनाचा अपभ्रंश मळाचा झाला. मळाचा नाही. पार्वती मातेसाठी सुंदर पतिव्रता सुंदर स्त्री विश्वामध्ये नाही. एवढी सुंदर पार्वती माते रोडमध्ये पाहिजे डोळे दिपले आंधळा झाला. एवढी सुंदर बरोबर का? तिचं जर एवढं तेज आहे तिला मळ पडून मनाचा गणपती बनवला. त्याच्यामध्ये देव टाकला. मग त्याला गणपती नाव कसं आलं? मग आता त्याचा जीव आल्यानंतर
त्या सख्याने सांगितलं का ग तुला पुत्र तर झाला पण सगळ्या गणांचा अधिपती कार्तिक स्वामी राहील. सगळ्या गणांचा अधिपती कार्तिक स्वामी राहील किंवा कोण राहील नंदेश्वर राहील. मग आता काय करायचं? पार्वती मातेने मागणं केलं काय हा आपल्या सगळ्या म्हणजे तुमच्या गण म्हणजे कोण गणपती बाप्पाचे सेवा करी. तुमच्या सगळ्या गणांचा अधिपती राहील गणपती. म्हणून त्याला नाव काय दिलं? गणपती. हा मनाचा गणपती म्हटला. हा मनाचा गणपती दरवाजा उभा करून दिला. तिकडून महादेव आले. तुम्हाला कल्ला बाग माहिती. महादेव म्हणजे मला मध्ये येऊ दे. हा म्हणजे येऊ देणार नाही. माहिती सगळं पुढचं हे सांगायचं गरज नाही. जन्म कसा झाला हे हा त्रिशूळ मारलं मुलगा आणलं लावलं झालं राम हरी बरं झालं म्हणून पण झालं असं सगळा पुढचा करता भाग तुम्हाला माहिती आहे. आता 11 वाजून 10 मिनिटं झालेली आहे. आता मला असं वाटतं तुम्ही सगळे आता आरतीची तयारी करा. बाकीच्या थोडं नाचून घ्या. गणपती बाप्पा की गणपती बाप्पा. गणपती बाप्पा पहिल्यांदा मी बोलतो गणपती बाप्पा की आणि दुसऱ्यांदा काय म्हणतो आता ही काय म्हणतो आता गणपती बाप्पा जय म्हणलं पाहिजे का मोरया म्हणलं पाहिजे? मोरयाच म्हणलं पाहिजे. का बरं? मी काय सांगितलं अहो मोरया हे एका जणाचं आडनाव. त्याने गणपती बाप्पाची स्थापना केली होती. सेवा केली होती. गणपती बाप्पा त्याला प्रसन्न झाले. आणि मला काहीतरी वरदान म्हणजे तुझ्या नावाशिवाय माझा उतारच नाही. म्हणून गणपती बाप्पा मोरया. मोरया हे गणपती बाप्पा जय जयकार नाही. जसं प्रभू रामचंद्राने सांगितलं की बाबा चंद्रा तुझ्या पक्षामध्ये जन्माला नाही आलो ना दिवस जन्माला आलो ना तुला पाय लावले ना तुझं नाव माझ्या नावासमोर लावले. म्हणून काय प्रभू राम चंद्र तसं गणपती बाप्पा मोरया. आपलं कसं झालं दगडूशेठ गणपती. आता दगडूशेठ गणपतीचा काय संबंध आहे? काय संबंध? तो फक्त त्यानं काय केलं बसवला. मग आता कोणता गणपती म्हणायला दगडू हलवाय द्या. अरे तुला नेमकी गणपती घ्यायचं दगडू हलवाय घ्यायचं? खरं खोटं? म्हणजे ज्या लोकांनी स्थापना केली त्यांचं ते नाव आहे. पण त्याला ठीक आहे वरदान आहे. बाकीच्यांनी म्हणले दगडू हलवाय द्या. तुला देईल हलवाई देऊन तो. म्हणून गणपती बाप्पा मागितले पाहिजे. देव द्या. देव घरा आला भक्ती सन्माने पूजिला. गणपती बाप्पा बसवले पाहिजे. आपल्या छान आहे. हिंदू धर्माचे सगळे सण आपण नाही साजरे करणार तो कोण करणार? आरतीची तयारी आपल्याला करावं लागेल. चला करा पटकन आणि लगेच काय आहे तर आरतीची तयारी करा. कालही 12 वाजले होते. 11:15 होती. आता आरतीची तयारी करा. उद्याचं शेवटचं आहे. भगव्या कपनीवाल बाबा बाबा फिरवे हलनाथ. भगव्या कपनीवाल बाबा बाबा फिरवे हलनाथ. बाबा बाबा फिरवे हलनाथ. भगव्या कपनीवाल 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 भक्ती नाही पवित्र नाही जगत भक्ती नाही पवित्र नाही भगव्या कपनीवाल
चकाकीमध्ये आहे जोडी चकाकीमध्ये आहे जोडी चकाकीमध्ये आहे जोडी पाणी माल रुद्राक्षाची बळी रामलिंगाच्या चरणी रामलिंगाच्या चरणी अब चिमटाचा संगत फिरून आणारी भगव्या कपनी बाबा बाबा फिरून भगवा कपनी बाबा बाबा फिरून भगवा कपनी शिव पुराण शिव चरणों में जा अपना महाग्रंथ यीशु पुराण सन्मार्ग दिखाने वाला सब बिगड़ी बनाने वाला ये महाग्रंथ यीशु पुराण सन्मार्ग दिखाने वाला सब बिगड़ी बनाने वाला सुनते जान करते जान सुनते जान करते जान जो हम को जो चरणों में ध्यान अपना दीजिए शिव पुराण शिव की आरती कीजिए शिव चरणों में ध्यान अपना दीजिए रूप कल्याण रूप सब मन को भाई मन मंदिर में बस जाए रूप कल्याण रूप सब मन को भाई मन मंदिर में बस जाए शिव ध्यान लगा मन को लगा शिव ध्यान लगा मन को तन मन अर्पण कीजिए शिव चरणों में ध्यान अपना दीजिए शिव पुराण शिव की आरती कीजिए शिव चरणों में ध्यान अपना कीजिए पावन ग्रंथ कहाए शिव की महिमा बतलाए पावन ग्रंथ कहाए शिव की महिमा बतलाए हो जा पुनीत योग हो जा पुनीत योग मन का मन बल बदले शिव शिव में जा अपना दीजिए शिव पुराण शिव की आरती कीजिए शिव चरणों में ध्यान अपना दीजिए विश्वनाथ करते संगात सब दुख मिटाने वाला हो पार लगाने वाला विश्वनाथ करते संगात सब दुख मिटाने वाला हो पार लगाने वाला जप नमः शिवाय ओम नमः शिवाय जप नमः शिवाय ओम नमः शिवाय शिव चरणों में ध्यान अपना दीजिए शिव पुराण शिव की आरती कीजिए शिव चरणों में ध्यान अपना दीजिए शिव चरणों में ध्यान अपना दीजिए शिव चरणों में ध्यान अपना दीजिए जय बोल राम राम Hare
हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे